नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, काय तांत्रिक अडचणीमुळे आपले काही व्हिडिओ पडले नाही, पण आपण मागे मित्रांनो महानगरपालिकेचा व्हिडिओ टाकला आहे. त्याला पण तुम्ही खूप सारं प्रेम दिले. तर तो व्हिडिओ बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. मित्रांनो, तुम्ही जास्तीत व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्तीत विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. आत्तापर्यंत मित्रांनो एक महानगरपालिकेची भरती आहे, ती काय आहे ते आपण पाहू. तर पहा, KDMC NHUM भरती 2025 कल्याण डोंबिवली महानगरपालिका. तर त्याला अंतर्गत 49 जागांसाठी भरती आहे मित्रांनो. तर आता ही जी मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचा लोगो आहे मित्रांनो. तर आपण पदाचं नाव व तपशील पाहू. तर पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, याच्या 18 जागा आहेत. पद क्रमांक 2 आहे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, याच्या 18 जागा आहेत. तिसरं आहे बालरोगतज्ञ, याची 1 जागा आहे. चौथा आहे स्टाफ नर्स पुरुष, याच्या 5 जागा आहे. 5वं पद आहे क्षकिरण तंत्रज्ञ, याच्या 2 जागा आहेत. 6वं पद आहे मित्रांनो OT सहाय्यक, याच्या 2 जागा आहेत. त्याचप्रमाणे 7वं पद आहे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, याच्या 2 जागा आहेत. 8वं पद आहे मित्रांनो शहर गुणवत्ता आश्वासक समन्वयक, याची 1 जागा आहे मित्रांनो. अशा टोटल मित्रांनो 49 जागा आहेत. तर मित्रांनो हे 49 जागा तुम्हाला तर मी ती कोणत्या पदाला किती रिक्त जागा ते सांगितलं, पण याच्या मित्रांनो कास्टनुसार पण जागा आहेत. आपण व्हिडिओमध्ये घेतलं नाही, आपण तुम्हाला कास्टनुसार जागा बघायच्या. तर आपलं मराठी नोकरी कॉर्नर हा टेलिग्राम चॅनल आहे. तर टेलिग्रामवर पूर्णपणे मी जाहिरात टाकलेली मित्रांनो, ती जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यात मित्रांनो म्हणजे कोणत्या कास्टला, म्हणजे मित्रांनो मराठा ओपनला, म्हणजे ज्या बी आपल्या OBCला EWSला ज्या बी कास्ट वाईज जागा त्या पूर्णपणे जाहिरातीमध्ये आहेत, ते तुम्ही पाहून घ्या आणि फॉर्म भरून टाका. आपण याच्या रिक्त जागा पाहिल्या. आता आपण याच्या शैक्षणिक पात्रता काय ते पाहू. जे पद क्रमांक 1 आहे मित्रांनो, त्याला MBBS पाहिजे आणि अनुभव पाहिजे. पद क्रमांक 2 आहे MBBS पाहिजे आणि स्पेशलायझेशन स्त्रीरोगतज्ञ, फिजिशियन, बालरोगतज्ञ आणि पदवीधर पदवी किंवा डिप्लोमा पाहिजे. पद क्रमांक 3 आहे त्याला MD PD किंवा DCH किंवा DNB पाहिजे. चौथं आहे मित्रांनो 12वी उत्तीर्ण प्लस GNM कोर्स केलेला पाहिजे. 5वं आहे 12वी उत्तीर्ण किंवा रेडिओग्राफर आणि क्षकिरण डिप्लोमा केलेला पाहिजे. 6वं पद आहे 12वी उत्तीर्ण आणि OT टेक्निशियन डिप्लोमा. पद क्रमांक 7 आहे मित्रांनो त्याला MBBS किंवा BDS किंवा BAMS किंवा BHM किंवा BUMS किंवा BPTH नर्सिंग बेसिक, हे मित्रांनो त्याचे शैक्षणिक पात्र आहे. पद क्रमांक 8 आहे त्याला MBS पाहिजे किंवा BMS पाहिजे किंवा BUMS पाहिजे, BHMS पाहिजे किंवा BDS पाहिजे. 2 नंबर MPH/MHA/MBA किंवा हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन, हे याची मित्रांनो शैक्षणिक पात्रता आहे. आता तुम्ही कोणत्या पदाला फॉर्म भरायचं तुम्ही शैक्षणिक पात्रता पाहून घ्या. त्याचं तुम्हाला आता मी ट्रेंड म्हणजे कोणत्या पदाला किती जागा आहेत ते पण सांगितलं. आणि तुम्हाला कास्टनुसार पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जावा आणि तिथं तुम्हाला पूर्ण कास्टनुसार माहिती मिळेल. वयाची अट पहा मित्रांनो, पद क्रमांक 1 आहे 1 आणि 2ला 70 वर्षापर्यंत. पद क्रमांक 3 ते 6ला 65 वर्षापर्यंत. आणि जे पद क्रमांक 7 किंवा 8 आहे त्याला मित्रांनो 18 ते 38 वर्ष आणि मागासवर्गीय 5 वर्ष सूट भेटेल मित्रांनो. जे कॅटेगरीमध्ये असून त्यांना 5 वर्षापर्यंत सूट भेटेल. आणि पद क्रमांक 1 आणि 2 70 वर्षापर्यंत आहे मित्रांनो. फक्त 18 ते 38 वर्ष पद क्रमांक 7वा आणि 8वा आहे. आणि कॅटेगरीमध्ये असेल तर 5 वर्षाची सूट भेटेल. तर नोकरी ठिकाण कुठं असणार आहे मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती असल्यामुळे तर नोकरी ठिकाण आणि कल्याण डोंबिवली. तर फी कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो, याला विनाशुल्क फी नाही. तुम्ही डायरेक्ट फी नाही मित्रांनो, डायरेक्ट फॉर्म भरू शकता. आता महत्त्वाचं मित्रांनो, आता याला कोणती परीक्षा नाही, याची डायरेक्ट मुलाखत आहे. आता याचा फॉर्म कसा घेऊन जायचा, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर जावा, तिथं जाहिरात टाकले ते डाउनलोड करा. आणि मागं आपण पूर्ण ज्याच्या शेवटला मित्रांनो पेजेस आहेत, तुम्ही ज्याचे सायबर कॅफे हाय असेल त्याचा झेरॉक्स काढायच्या, पेनाने फॉर्म भरायचा मित्रांनो. तर मुलाखतीच्या ठिकाणाचा स्क्रीनशॉट काढून किंवा लिहून ठेवा मित्रांनो. तर मुलाखतीच्या ठिकाणी आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कैलासवासी शंकरराव झुंजारराव संकुल, सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण पश्चिम, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे. तर मित्रांनो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या ठिकाणी तुमची मुलाखत होणार आहे. आता महत्त्वाचं मित्रांनो, आता मुलाखतीला कोणते विषय असणार ते पहा. सब्जेक्ट नॉलेजचे 10 मार्काला आहे. रिसर्च अँड ॲकॅडमिक नॉलेज 10 मार्काला आहे. लिडरशिप क्वालिटी 10 मार्काला आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीज 10 मार्काला आहे. एक्सपिरियन्सला 10 मार्क मित्रांनो. फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स 2 मार्क फॉर 1 इयर. फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स 1 मार्क फॉर 1 इयर. टोटल एक्सपिरियन्स 10 मार्क्स मॅक्झिमम. एकूण 50 मार्काची मित्रांनो मुलाखत आहे आणि यानुसार तुम्हाला मित्रांनो सिलेक्शन केलं जाईल. तर महत्त्वाची तारखा पहा मित्रांनो, मुलाखत कधी आहे 24 आणि 25 एप्रिलला मित्रांनो मुलाखत आहे. 2 दिवस मुलाखत आहे मित्रांनो. तुम्ही नक्कीच जाऊन तयारी करा. ज्यांची कोणी शैक्षणिक पात्र असेल, महानगरपालिकेत नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. तर 24 आणि 25 तारीख ध्यान ठेवा. ते डायरेक्ट मुलाखतीला जावा.
मुलाखतीचा पत्ता पण तुम्हाला मित्रांनो दिला आहे. ते स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो. तुम्ही गोल मॅपला जरी सर्च केलं तरी पूर्णपणे ते पत्ता तुम्हाला गोल मॅपवर दाखवला जाईल. तर मित्रांनो, ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची भरती सुट्टी ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. अजून तर तुम्हाला अजून काही शंका असतील तर कमेंट नक्की करा. आणि मित्रांनो, तुम्ही एक काम करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मित्रांनो खेडेपाड्यातल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही भरती पोहोचली जाईल. तर मित्रांनो, भरती सगळी मुलं तयारी करतात, पण अशा भरत्या आहेत ते मित्रांनो मुलांपर्यंत पोहोचत नाही. भरती येतात, भरत्या होऊन पण जातात, मुलांचं सिलेक्शन पण होतं, पण आपल्या काही ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत ही भरती जात नाही मित्रांनो. तुम्ही त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून मित्रांनो त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाईल. तर मित्रांनो, भेटू पुढच्या चॅनलमध्ये लवकरच. चला, जय हिंद, शुभरात्री.